हरि ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसा मी महाभारतांतो श्रीकृष्णानं काम्यकवनांत येवन पांडवांक द्रौपदीक पुरे मेळटना द्रौपदीन मस्त रोवन कृष्णाले पुराय पांडवांगेल विशय सांगून तिणें मिगेल अवस्था अशी जाली कृष्णा म्हणटना हांव आशिल्लें जाल्यार अशी जायनाशिल्लें. हांव धर्मरायाक द्यूत खेळूंक सोणा आशिल्लो म्हणून सांगता जाल्यार हांव त्या वेळार साल्वाल्याक युद्ध करत आशिल्लो म्हण सांगता. तशी पळय निजावन कृष्ण म्हळ्यार परमात्मो नाशक्ती विद्यते विष्णु नित्या व्यवहितत्वतः तथापि नरलोकस्य करोति अनुकृतीं प्रभू म्हणून मध्वाचार्यान सांगला. म्हळ्यार ताका कसले जो आतां तो दूर आशिल्लो हांव साल्वाला युद्ध करता आशिल्लो हांव हांगा येयन आशिल्लो हांगा आशिल्लो जाल्यार हांव युद्ध करूंक हें द्यूत खेळूं सोण आशिल्लो सकड म्हणटा न्हू कृष्णाक साध्य जाल्यार कसले सवय तो खंयी असो ताण थंय दुखूनच आतां द्रौपदीक दूर आसतना तो काही हांगा प्रत्यक्ष जायनी ताणें अक्षय बसन दिल्लेले अदृश्य जावन आसूनची खंयची आशिल्ली तेदन तो द्वारकांत वयवे म्हणटना आतां तांकां दिवता दुखून सोडत जाल्यार तो कृष्ण असाध्य आशिल्लो तितले दूर आसतनाय ज्याला विषय त्याने कसं जावका म्हणून असं ते जातात. आता द्रौपदी काही तशीची तिका अपमान जावका म्हणून आशिल्लें जाल्यार ती गेले मर्यादा वचना नाशिल्लें कृष्णाले तितले अनुग्रह ती गेले वयर आशिल्ले. तशें कृष्णान त्या वेळार तिका अक्षय वचन दिल्ली पळय तशी केन्नाय कशी म्हूण सांगून म्हळ्यार कृष्ण सर्व व्याप्तोची तो सर्वय पळयता ताका केन्नाय खंय दुखून राबून कसल करूंक सर्व शक्तुत्व द्रौपदीन दूर कौरवाल सभेंत राबून कृष्णा म्हणटना अक्षयांबर दी निवें जाल्यार जुजाटा वेळार पडना आशिल्लो हें नर लोक विडंबने इत्याक हांगा तेंचे सांगला तथापि नरलोकस्य करोति अनुकृतीं प्रभू नरलोक विडंबने म्हणटा म्हळ्यार नरलोकांत अशीच न्हय दूर आशिल्ली कसले हांगा दिसतवे दूर फोन ना गिन्ना मोबायल ना कसले ना तेन्ना हांगा कसं जाल्लें म्हणून मागीर कळलेलें म्हाका म्हणटा कृष्ण जेवो कृष्ण आतां तांगेल मनांत कसं आशिल्लें कौरवाले कृष्ण काय ना आमकां राबोवची शक्ती पांडवांक ना द्रौपदी कशें जाल्यार तशी अपचार करीत मागीर कृष्णानय तांकां सोडलेलें कसलें म्हळ्यार कोणाकय पापा कडसून भरली शिवाय शिक्षा दिवच्या जायना. आतां तांकां शिक्षा दिवंक जाल्यार तांगेले पापा कडसून भरका ताजे खातीर कृष्ण तो कितले जाय तितले पाप करचे पापा कडसून बरो म्हूण सांगून तो हांव थंय पांडवा लंग ना न्हय म्हूण सांगून ताणें दाखोवन दिलेलें तितलेची जाव. आतां कसं जाल्लें गोत्तुसवे आनीकी मध्वाचार्य एक विषय सांगताचे मस्त कडेन आसा भागवतांत महाभारतांत पुरे पुण्य चड जेवच्या नज म्हण आसत आमकां पुरे यो पुण्य कितलें संपादन केल्यार चांग न्हय म्हूण जाल्यार आमी पुरे पुण्य कितलें संपादन केल्यार चांगचे म्हळ्यार तितलें पाप करून आमी कळून घेताचे. हांगा धर्मरायाल पुण्य मस्त जाल्लें इत्याक म्हळ्यार तो मालगड म्हूण राजस यागांत यजमान जावन ताका बसयलो न्हय यागा पुण्य पुरे ताका मेळ्ळें ते तागेले जीवयोग्यत म्हूण आसा ताका ते पुण्य चड जालें भिमांक आनी उणी जालें हें सम करचे खातीर कृष्णान हें खेळ खेळ्ळलो म्हूण मध्वाचार्य सांगताची इत्याक म्हूण म्हळ्यार धर्मरायला दुखून पुण्य तांडून घेवचें आसवें ना न्हय नावे विनाकारण भिमा दिंक पुरे त्या विशयी तागेलें पुण्य चड जाल्ला ताण तशी बेशान दिशिल्लें म्हूण सांगल्यार तांगेले मदें तिका वैशम्य हाडयल्या बरी जाता. ताजे खातीर कृष्ण जुजाटा वेळार थंय येद्रा ना अशी धर्मरायाल दुखून ಸ್ವಲ್ಪ धर्म जाल्ल्या बरी जालें न्हू ते रायांक अयोग्य न्हू ते जुजाट ते धर्मराय खेळ्ळो न्हय तशें जावन ताका तेंचे एक निमित्त करून अधिक पुण्य पुरे ताणें तांडून घेतल्या म्हूण तशी देवान तांडून घेतल्या म्हूण म्हणटाची तशी जेवो हांगा
कृष्ण शाल्वाला युद्धा चमकलेले विषयी सांगतारच. साल्वा वदी कोरची कतीर हांव चमकलोलो म्हूण सांगून कृष्णन सांगला जाल्यार ते कशी साल्वावदी जाल्ले ते म्हाका सांग म्हण धर्मरायान म्हणटना कृष्ण विस्तार जावन सांगतारस कसं म्हळ्यार आव तुमगेले आसतना साल्व ते येतरस म्हूण म्हळेले वार्ते म्हाका दिल्ले आ प्रद्युम्नांक न्ही द्वारकेके पेटयले तांणी चमकलीची सुरवेकची त्या वेळार साल्व तागेले सौभव विमानार बैसून द्वारके भारी पीडन केला खंय ताणें त्या वेळा प्रद्युम्नान सुमार होराट केला तागेल्यागी जाल्यार तो पापिश्ट तो साल्व तो कसं करता प्रद्युम्न तागेल मेगेल पूत म्हूण कळणुची विमानार दुखून तो घेवन तागेले सौभव विमानार दुखून तो देवन रथार बैसून युद्ध करता कळ्ळें. केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार कृष्ण सांगता सामा युद्ध आयिल्लें जाल्यार साल्व विमानार बैसून युद्ध करता कित्याक म्हळ्यार त्या विमानार बैसून युद्ध केलेले तितले वेळ ताका अजयत्वस कोणाय चलोवचें जायना म्हूण म्हळ्यार वरस आतां ताका एक नमूने हंकार आयलो काय कृष्ण न्हय न्हू युद्ध आयलें कृष्णाल पूत न्हू प्रद्युम्न वा आगेले कसले विमानार बेसचें म्हाका कसलें तें वर म्हाका आकेला युद्ध करून म्हाका वर जेवका म्हणून ना म्हूण सांगून रथार दुखून ह्या विमानार दुखून तो देवन रथार चोडून ताणें युद्ध केलेलें कळ्ळें. कडेर प्रद्युम्न साल्वाल वट मस्त युद्ध करून कडेर म्हणटना साल्वा मार्च कतीर एक ताणें बाण काडूस ते प्रिकाल सांगला काणीन तो त्या वेळाक आकाशांत तो शरीरवाणी जाता कसगूच हें मार्च म्हळ्यार हांत भितर नारदान येवन सांगिल्लें म्हणून सांगताची नारदानच मध्वाचार्यान अशरीरवाणी म्हळ्यार नारदूच्या आकाशार राबून सांगून आसच्या पुरो कळ्ळें. तशी हाक मार्च म्हूण म्हणलेलें संकल्प परमात्माला तुगेलो अन्नालें कृष्णावतारान तुच्या हांव शाल्वा मारता म्हूण सांगून तशें जावन तूं परशुराम जावन येतना तोच कृष्णावतार जावन इलो परमात्मा परशुराम जावन येतना कृष्णावतारान तूच साल्वा मारता म्हणून ताणें निर्णय केलेलो लेक्कारी तो परशुराम जावन येयला तेदान समर्थ तो कितले क्षत्रिय मारनी परशुरामान झल्लरी साल्वाक धांवडायले शिवाय मारनी तशें तुगेले निमती काय साल्व मरना ते बाण सोणूक तूं परमात्माला प्रितीचे बाण ते कळ्ळें. परमात्मूची कृष्णूची तुका ल्हान कृष्णूची साल्वा मारता म्हूण सांगतना प्रद्युम्न ते बाण प्रयोग करूं म्हूण काडलेले ते अमोघ बाण ते मातशे घेतले तेदना साल्व तूं कसं रे चेडू तुगेलें युद्ध करून कसं प्रयोजन हांव आनी कृष्णा लागींची युद्ध करता म्हणून सौभव विमान चडलो न्ही जावन सल्वला तो प्रद्युम्नाला द्राक जाल्यार हांव सल्वला म्हूण ओपून घेतल्यार हंकार उणी जाता मागीर ताजे खातीर तांणी तो सौभव विमान चोण चमकला हांगा प्रद्युम्न सांबू गद सारण चारुदेशन आनी पुरे सगळे साल्वाल सैन्य तागेले मंत्री समीत नाश करून सेनाधिपती समीत नाश करून साल्वाल सैन्य सगळे पुड्डी करून घाला तांणी नगर आयलीची त्याच वेळा कृष्ण थंय वचून पावला पुराय तांगेल्या गायकलके कसं जाता म्हूण सांगून कळ्ळें. कडेरी आनी हाका सोडून जी शाल्वाक कशी हांव शाल्वा मारता म्हूण सांगून लेखला न्हय हांव वच्चूक आनी शाल्वा मारूक म्हूण सांगून कृष्ण निर्धार करून धर्मरायाला सांगतारस आव चमकलो साल्वा मारच्याक साल्व त्या वेळार मार्तिकावत म्हळेले देशाचे लाग्यसूचे समुद्र दंडेरी सौभव विमानारी वतरस म्हूण कळ्ळी कुडले हांव थंय चमकलो समुद्र तीर प्रदेशाक हांवय गेले सैन्या वट पावला थंय तो तागेले रत्नाचे सौभव विमानार बेसचे म्हाका दिसले कुडले साल्व दुर्तुकून पडून म्हाका युद्ध यो म्हूण आव्हान करतारस कुडले हांव तागेले वयरी बाण सोडला जाल्यार तागेले लागीं समीत वचून पावनी ते बाण म्हाका कोपयले कोपयोवन त्या वेळार तो मांद्रस न्हय पापिश्ट न्हू तो दैत्य ताणें हजार गटल्यान बाण मेगेल वयरी अव्याहत जावन म्हळ्यार अव्याहत म्हळ्यार निरंतर प्रयोग केला मेगेल सारथील वयरी मेगेल गोड्या वयरी मेगेल वयरी खंय तो आकाशार राबलो न्हू सौभव विमानारी थंय दुखून बाण सोडतरस पावस अशी बाण पडता कळ्ळें मेगेले गोडे पुरे पेट्टू जेल्लीची रथा वयरी मस्त बाण पडले दारुका घाय जाल्ले त्या वेळाक म्हाका गोड खंयच म्हूण दिसना दारूक खंयच म्हूण दिसना मेगेल रथू दिसना तितली बाण मागशी येता जाल्यार म्हाकाय काय असले अतिमानुश्य विद्या म्हळ्यार माया विद्या गोतना म्हूण ना न्हय हांव कसं केलें कोप येवन शार्गधनुसानाची मंत्र पुरस्चरण करून हजार संख्येरी बाण सोडूक हांवय सोडलें जल्वे त्या वेळाक शाल्वालें विमान
भुंयत दुखून 2 योजन दूर आकाशार आशिल्ले मिगल सैनिकांक बापा दूर सोची दिसतवे तेव्हा आकाशार एक चुक्कीशी दिसतशील ताका दिसना आमगेले सैनीक तरबल्यांची खंय मारचे म्हूण कळना अशी आनी कृष्णा तूच मारी म्हण तरसाची कळवे हांव तागेल सैन्य सगळेची ते दानवांक पुरे नाश कोन सोडले शालवाले सैन्यांत आहाकार म्हणल्यार कितकी जन मिगेल बाणा लागून मोर समुद्रा भितर तप 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 पडत रसाची कितलीकी राक्षसाक हात ना पाय ना बूज ना कुडक जावन गेला कळवे ಕೆಲವು ಜನಾಲ್ गळयच पडत रस समुद्रांत ते मिगेल बाणू तांकां पुरे व्हरून समुद्र घालता मेल्लेल जनांक मात्ते हातू पायू तांगेल देह सकड ते बाणा फोर्साक पुरी समुद्रा पडता तई मस्त तिमिंगिल पुरे आसना तांकां लायक आहार तांणी खातर शिलची ते तशें जावन हांव कसो केल्लें म्हाका भारी संतोश केलो शालवाल सैन्य अशी नाश जातरच ना म्हणून पांचजन्य वाजूच्या शूर केले शालवा कळले मिगेल सैनीक पुरे तागेल सैनीक पुरे हत जातरसाची म्हूण कोण शालू माया युद्ध शूर करता खंय दुखून दिसना तो दिसना खंय दुखून येता म्हूण दिसना मिगेल वैरी शक्ती आयुध अशनी पाश दंड परश्वद खड्ग पट्टिश कितलीकीच कडेन विशेष आयुध अव्याहत जावन निरंतर जावन सोडतरस जाल्यार ते लाग्गे वतय हांव न्हू तर आपतशिलो जाल्यार रे ते लाग्गे येयले कुडले म्हाकाय माया युद्ध गोतच न्हय हांव ते पुरे कातरून सोडतशिलो कडे रे ताका कळले मिगेल माया युद्ध निरर्थक जती कृष्णाला एद्राकोण पर्वत काण मिगेल वैर उड्डचा सुरू केले शिखर पर्वता शिखर काण तो उड्डयतरस कಡೆ री ते मिगल वैर येतना सगळे बुंयचेर सूर्य आड जतना कळक जाता ते तेकडे चमकल कडले उजवाड येता तशी एक पंत काळोकू एक पंत उजवाडोक एक पंत थंडाई एक पंत उष्ण नाका जलल सकड जतरस ताणें कशी युद्ध करता तशी हांव तागेले अस्त्र पुरे विनाश करतरस कडेर म्हणटना मागीर आनी आमकां दोग जनाक नेर युद्ध प्रारंभ जालें तशें हे युधिष्ठिरा शाल्वराय मिगेल युद्ध करता एक पंत बुंयचेर राबून युद्ध करता एक पंत आकाशार वचून युद्ध करता म्हाका मारूं का म्हणलें लेकी इच्छा ताका तशें जावन मिगेल वैरी फिरंगी प्रयोग करता गद प्रयोग करता उज्ज्याचे शूल प्रयोग करता मुसल कसो कडेन प्रयोग करला रे हांवय तितलेची आयुध कितले आयुध पेटयता तितले आयुध हांव एक क्षणार तागेले कुडकी करून घालतशिल्ले कडेन जाल्यार एक पंत कसो जाल्लें म्हळ्यार मिगेल गोड्या वैरी मिगेल रथा वैरी मिगेल सरती वैर पुरे बाणा प्रयोग केलो न्हू पाप आहुकाक मिगेल दारुकाक पेट पडलो पेट पडून ताका मूर्छेतन म्हणालो हे कृष्णा म्हाका शालवाल बाणा निमती पळय म्हाका मस्त घाय जाला आनी आत्ता की अन्य गडेन की हांव बोध चुकून पडता कितकी जाल्यार रे हांव रणांगणान तूं आसता मिगेल कर्तव्य तें तुका रथा एकल्याक सोडून वचना जाल्यार रे इतले वेळ म्हाका तितले वेळ कितले वेळ तुका लोटरा बुजत म्हणून वतना इता म्हळ्यार मिगेल अंग पुरे शिथिल जाला शक्तीहीन जाला पळयता दारुकाले शरिराचे वैर पुरे बाण खोम्मून बसलेच खंय जाग उना तान ते बाणा शिरकून बशिल्ले कडेन दुखून रगत दळत देंवन तरस कडेन हांव दारुकाक संतोष जेवचे खातीर मस्त समाधान सांगलें त्या वेळाक एक विचित्र जाल्लें कसो कसो पळयतना द्वारकेन तुलोची द्वारकेच्यो निवासी दिसता एक मनुष्य येयलो तो बारी मिगेले प्रितीची दाखोवन घेवन हांव अमको आहोकान पेटयला म्हणून सांगतरस आहोकान सांगला कडेन आहोकान कसो सांगला म्हूण सांगतना तागेले दोळे दुखून उद्दा देंवन तरस गदगद स्वरान सांगता कृष्णा द्वारकेचे अधिपती आहोक म्हळ्यार उग्रसेन तो सांगतरस तुका हे उतर सांग म्हूण सांगला तुगेले अन्नालो शूरसेन तुगेले वसुदेवाल मस्त मित्र तो आहोक ताणें सांगिला हांव तुका सांगता समायक हे कृष्णा तूं द्वारावतीन तूं ना म्हणटना तो शाल्व हांगा येवन वसुदेवाक मारला तशें जावन तूं थंय राबून युद्ध करतना कसलें प्रयोजन ना त्या युद्ध राबयन तूं हांगा यो वसुदेव मेल्लो द्वारके रक्षण कोरकाम म्हाका मस्त दुख्ख जाल्लें कसो कोरका म्हण कळ्ळी म्हाका मेगेल आन मेल्ला म्हणलें आयकल कुडलें आब मनान तुची सात्यकी बलदेव प्रद्युम्न आनी बरें कसो करत आशिल्ली मनान तूं तांकां मस्त निंद केलें द्वारक पळोवका द्वारके तुमी राखू का मिगेल अन्ना तुमी राखू का म्हणून संपूर्ण जबाबदार दिवन हांव हांगा शाल्वाल सांबारा आयला जाल्यार हांगा कसो केल्लें हांणी म्हूण दिसून मागीर म्हाका एक संशय जाल्लें कसलें कसो मिगेल अण्ण बलभद्राकय जेव मारले बाई ते म्हळ्यार
ताणी जिवंत असताना वसुदेवा संहार करच्या कोणाच्यानी साध्य ना तितली म्हाका दृढ निश्चय आशिल्ले कळव्या मिगेल मनातच चणकस आयिल्ले वसुदेवाल संहार जबका म्हणलेले विषय बद्द म्हणजेला बलदेव सात्यकी प्रद्युम्न चारोदेशनु सांब पुराय जन्मेल्ल्यान दिसता म्हण सांगून म्हाका कोण मना येवन मस्त दुःख जाल्ले मिगेले जाल्यार आहुकान सांगून पेटयला म्हणल्यार हांव युद्धा दुखून मी मुख जावन वचूंक आशिल्लें जाल्यार हांव तें करनी म्हाका आनी कोप येयलो न्हय हांव शाल्वाल वटू युद्ध केल्लें जाल्यार हांगा इतले न्हय विशयो हांव शाल्वाल वटू युद्ध प्रारंभ करतनाची कळवे ते शाल्वाल सौभ विमाना दुखून वसुदेवूची मेगेल्या द्राक बडगडी पडलो कळवे हांव मूर्छित जाल्लो मेगेल अन्नाक आनी मारन तोग्गू पडयलो न्हय म्हूण सांगून कडेरी मेगेल हाता दुखून शार्ंग धनुस पडलो हांव एक नमने भ्रमित जाल्लो की रता म्हाक्षी तो बैसला म्हाका हांव प्रज्ञा आसलें नातल्या बरी आसून नातल्या बरी रता म्हाक्षी बशील पळोवन सगळे सैन्याची जनांना हाकार करूं सुरू केले मेगेले एक गरुड पडल्या बरी दिसतरस त्या मागीर तो पडतर आसतना ते दानव हाता आशिल्ले भरजी शूल हाजीन पळय ताका कोंकून घालतना म्हाका कितली दुख्ख जावका न्हय एक क्षण मोहीत जाल्लो मूर्छित जाल्लो कडेरी मूर्छे दुखून उठयता पळयतना मेगेल अन्न हाडलेलो रथ ना ना शाल्व ना सौभ विमान ना कसलें ना हे पुरे राक्षसाल माय म्हूण म्हाका कळ्ळें आनी वापास युद्ध करूं शूर केल्लें हांवें म्हूण सांगता शार्ंग धनुस धोरन सर्पा मणके सर्प बाण योजन कोरून कितली की जना मारली की हांवें शाल्वाल वैरी प्रयोग केले जलवे त्या प्रयोग केले कुले शाल्वाल रथ ना शाल्व ना तागेल सैनी ना मायन पुरे अदृश्य जाला म्हाका भारी आश्चर्य जालें तेद्द भितरी विकार तोंडाचे राक्षस तांणी एक कडेन दिसताची एक कडेन अदृश्य जाताची तांणी मेगेल्याक वटू युद्ध करूं सुरू केलें जाल्यार हांव कशें केलें तांणी खंय शब्द जाता थंय शब्द विद्येन बाणप्रयोग करूं सुरू केलें एक कडेन हांव बाणप्रयोग करतना थंय तांगेले शब्द जाता आनी एक कडेन सुरू जाता म्हळ्यार माया युद्ध नव्हतें तेद्द भितरी शाल्व तागेले सौभ विमानारी प्रागज्योतिषपुरा वचून वापास येवन मेगेले राबला गळ भितर फातरां राशीन म्हाका मुचून सोडलें ताणें मेगेल सुत्त मुत्त फातरां राशी पडले एक पर्वतशी त्या पर्वता मध्येन तूं एक सान माती गुड्ड आसल्या बरी त्या फातरां राशी मध्येन तूं मेगेल गोडे मेगेल रथ मेगेल सारथी हांव कसले दिसना मेगेल सैनीक भिनाचे बाय चार दिक्कांनी कृष्ण ना यो 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 म्हूण धमच्या शूर केले की मेगेले प्रितीचे जन पुरे हांव ना म्हूण सांगून रोडू सुरू केले शत्रू पक्षाच्या शाल्वाल पक्षाच्या भारी संतोष जाल्ले कडेरी आतां हे जाल्लेले पुरे विशय युद्ध जाल्ले नंतर सैनिकान सांगिल्लें म्हाका जाल्यार हांव कशें केल्लें म्हळ्यार इंद्राले वज्रायुध हांव प्रयोग करून त्या पत्रा राशी एक क्षण भितर पुरे करगून गेले त्या पत्रा एडे पडलेले मेगेल गोडे पुरे आतां की अनेक क्षणान की मरता की म्हूण दिसुका तशी जाल्याची कडेरी दारूक म्हणालो कृष्णा शाल्व बैसला तो कसं करत म्हाका तो दुर्बलू मेगेल समान नाही तू तात्सारांनी करू नका तुगेल पूर्ण बल प्रयोग करून तागेले युद्ध करतात तागेले विशय तुका पापुण्य नाका अनुकंप नाका कसले नाका तुगेल सैन्य तू तागेले हाता दुखून वांचुका की नाका म्हणून म्हाका दारूक म्हणाल न्हय त्या वेळाक हांव कशें केलें शत्रू दुर्बलू जावो तो म्हाका म्हणालो शत्रू दुर्बल जावो तो बलिश्ट म्हूण लेखूनूच तूं शत्रू संहार कोरका कळ्ळें तशें आसतना दुर्बल शत्रुकाची बलिश्ट म्हूण लेखून संहार कोरका म्हूण म्हणटना गोत आशिल्लें जाणाना आतां यो सैन्य समीत येवन तुगेले राबला ताका संहार करना अशी सोडची तुवें पूर्ण बल प्रयोग करी तागेले संहार कोरका इत्या म्हळ्यार तुगेले द्रासिमा युद्धा सिद्ध जावन राबला एक द्वारावती केलेलं अवस्था पळयला न्हय आमगेले द्वारके केलेलं अवस्था पळयला न्हय म्हणटा वा तुगेले मित्र कशी जाता वा शत्रू जाता तुका पूर्ण प्रयत्नान ताका मारी म्हूण म्हणटना आनी बाई हांव सोडून झाक्का म्हूण शाल्वा मारूं का म्हणलें एक दृढ निश्चय करून हांव आग्नेयास्त्र पुरस्चरण करून जहि सौभम स्ववीर्येण ये च अत्र रिपवो मम हे साल्वाले सौभभिमान
आणि त्या विमाना ಒಟ್ಟು सुचे सगळे शत्रू समूह नाश करी म्हणून आग्नेयास्त्र सोडले जलव्या ताजी ओटू ओटू ओटूची सुदर्शन चक्र प्रयोग केले ते चक्र आकाशा वचून पावली कुडले थंय दोन्ही सूर्य आकाशांत सभे म्हणली कोका तितले प्रज्वल जावन त्या जळतरस चक्र ते भितर हांव अशी तशी प्रयोग केलेले एक क्षण आकाशार चमकले सौभ विमाना भितरी प्रवेश करूनय गरगसान सगळेची गरगस कशी रूक कुडकू करून घालता तशी घर 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 गुंता सगळी सोब विमान चूर चूर करून घालले आणि अपास येऊन गेले उजव्या बट्टारी बसली ते उजव्या हाता बट्टारीची जलबे सोब विमान सगळे पुड्डी जले कडेरी अपास हाब तेंची सुदर्शन चक्र शालबाग समार करी म्हणून सांगून मंत्र पुनश्चरण करून प्रयोग केलवे कडेरी एक क्षण भितरी शाल्वान ते इगदू कळला म्हाका मारूक ते भितर मेगल सुदर्शन चक्र वचून ते शाल्वा दोन्ही सिळकून सोडले तागेले सगळेची दोन्ही कुडकू करून घाल्लो शाल्वाल समार जाली की पुराय जनान बॉब मारले स्त्रियान बॉब मारले तागेले बरलेले सैन्य खंय धावले म्हणना जलव्या कडेरी आब पांचजन्य वाजिले कुडले पुराय जना कळले कृष्ण गेलवलो साल्व खंयकी मेल्लो म्हणून आ द्वारके येतना पुरा जनान म्हाका भारी आनंदान स्वागत केला युधिष्ठिरा कळनवे कसं कतीर हांव पगड खेळतना येनी म्हणून कळनवे आ येईल जाल्यार रे दुर्योधना खेळू सोणा आशिल्लो ना नातला रे ताका हांव मारत आशिल्लो आतां तो मेल्लो म्हूण जाल्यार रे पगड खेळू आशिल्लें नानवे जाल्यार कसं करचें कालो म्हणलें दुस्तर म्हणटाची कसल खंयची वेळा जावका ते जावनूत म्हणटा तशी आतां जावन गेलेले विशयाक चिंता करची न्ही आनी मुखार कसो जावका म्हूण म्हळेलें रितीर आमी चिंता कोरका म्हूण तो सांगतरस त्या वेळार हांगा वपास हांव द्वारके वता म्हूण सांगून बाई सरता युधिष्ठीर ताका नमस्कार करता भीम कृष्ण आलिंगन करता अर्जुन कृष्णाकय आलिंगन करता नकुल सहदेव सन्नतनी कृष्णाक प्रितीरी पांय पडताची हांगा दौम्य तांकां तसं कृष्ण म्हळ्यार कोण म्हणून तांणी तागेलें पुजन करताची द्रौपदी पाप वपास रडतकी कृष्णा तूं म्हाका सोण वत्तरसवे म्हूण सांगून कडेरी हांगा कृष्णान द्वारावती प्रयाण करतरी द्रुपदाल पूत दृष्टद्युम्नी पांचाली एक पळोवच्या येईल न्हू पंचाला देशा राजकुमार पांचालीक तागेले भयणी पळोवच्या येईल न्हू तो कसो करता तूं गेले पांच चेडवाली जबाबदार मी गेली हांव तांकां व्हरून पळयता म्हूण सांगून 12 वर्ष पर्यंत तांकां दिवका जाल्यार विद्य पुरे दिवन होड करता तांकां म्हूण सांगून तो पांचाल देशा चमकलो दृष्ट केतू कसो करता तागेले भयणी नकुलाल बायल ती करेणमती तिका घेवन तागेले राजधानी वता पुरे जन आईल जन युधिष्ठिरा पळोवच्या आईल जन पुरे तांगेली राजधानी चमकली जाल्यार ब्राह्मण वैश्य कितले की प्रजे पांडवांगेल उठराबल्या शिवाय आमी 12 वर्ष तुगेले उठराबताचे आमी ते दोळते काही वचनाचें म्हूण सांगून थंय राबल्या जाल्यार युधिष्ठिरो तांकां बारी गौरवान पळयता कोणाकय पडटा खावच्या जेवच्याक कसले की उडना इतें म्हळ्यार तागे लागीं सूर्यान दिलें लक्ष हे पात्रस कळव्या मागीर कितले की काळ थंय तांणी काम्य वनांत राबताची मागीर ಸ್ವಲ್ಪ काळा नंतर युधिष्ठिरो तागेले रथ सकडी घेवन यो म्हूण सांगून सेवकाक सांगतकय हांगा यो कसं करता युधिष्ठिरो भीमो अर्जुनो नकुलो सहदेवो द्रौपदी धौम्य पुरय तांणी काम्यक वना दुखून द्वैत वनाक प्रयाण करताचे पळय हे आमकां दिसचें बरं एक वना दुखून एक वनाक खंय कसं की सकड जेवचें आसा थंय थंय कृष्ण तांकां पेटयता पुराय सगळेची आमी निमित्त मात्र सर्व खेळ परमात्माल म्हणून हें महाभारत आयकतना आमकां कळटा पळया द्वैत वना चमकलीची कळ्या वचुका जाल्यार थंयचे आतां तांगेले ओटू येतले ब्राह्मण पुराय येयले जाल्यार थंय आशिल्ले ब्राह्मण आसात न्हू तांकां पुराय पांडव दान दिवन घेवन वताच काय कळवे तांकां अंगरक्षक तांगेले सेवक तांगेले रथ तशें पुराय बतरसची कडेरी हांगा वपास हांगा दुखून विंगड कडेन वच्चाक सिद्ध जाल्याची आमगे लोट येयले कितले की नागरीक आसाची तांणी सांगता की आमी येताची तुगे लोट आमी येताची कडेरी सांग तांणी धर्मराय तांकां सांगता की नाका पितेव पुत्रेषु सतेषु भावम चक्रे करुणां वृषभो महात्मा ते चापि तस्मिन् भरत प्रबर्हे तदा बभूव पितरीव पुत्राः कळवे कशी पितरीव पुत्राः चेडवांक सोणवतन बापसू एक दुःख जत पळय तशी धर्मराय दुःख करतरस बापसून सोणवतन चेडवां बेजार जत पळय तशी ते तागेल प्रजावर्ग दुःख करतरस खंय दोळ्या दुखून उद्दा देवन सांगताच की दिग्धार्थ राष्ट्रम
सुंदर शंसबुद्धिं दिक्सौबलं पापमतिं च करणम् अनर्थमिच्छन्ति नरेंद्र पापा ये ಧರ್ಮನಿತ್ಯಸ್ಯ ಸತಸ್ತದೈವ ವೈಭಂ ये तुक्क ಏಮಟ ಗತಿ ಹಳ್ಳಿಕಿ ತನ್ನಿ ಧೃತರಾಷ್ಟ್ರಾಲೆ ಚೆರುಡುವಾಂಕ ದುರ್ಯೋಧನ ಧಿಕ್ಕಾರಸೋ कर्ण शकुनी काही धिक्कारसो इत्याक म्हण म्हळ्यार तुगेले विशयांत तांणी कितली धुर्ततना केला म्हण म्हणटरसांनी केलो जन रडतरस कितली चंद इंद्रप्रस्थ निर्माण केलेले ते आळसी तरशील ಧರ್ಮರಾಯು ಅತ್ತಾಗೆಲ್ಲ ಅವಸ್ಥೆ ಪಳೆ ರನ್ನಂತ ಎಕಡಿಂದ ಕೊನೆ ನೋಚು ಕಜಲ್ ನವೆ ಅತ್ತ अंगा काम्य कवन ಅದಕ್ಕೂ ವಾಪಸ್ ಕೈಕಿ ಬತ್ತಾತ್ ನವೆ म्हणू जला रे खई मत्ता तुम्ही म्हणून गेला द्वैत मनामत वच का म्हणलकला जला कशी कसले इत्ते खई वचून पावताची कसल जाता तांकां गोतना तांणी कसले उत्तर दिनाची प्रजावर्गांक कसं म्हण उत्तर दिवचे खई वच्चे निर्णय लेखला जाल्यार तशी वचून पावता येदोळ ते कसले लेखील जल्ला हांवें ना न्हय तशी वचून पावताची म्हण कशी सांगू जाता तांणी न्हू तची रप्ताची बेजार करताची कडे रे अर्जुन सांगता काही पळय आमगेले आम्ही अरण्यांतू वास कोरका म्हणलेलेची आमगेल रायू कोणाले धर्मरायाले उद्देश नवे तशें तुम्ही कसं कोरका म्हण म्हळ्यार तांगेले तांकां अपकिर्ती वची तशी जावका कोणाक धार्तराष्ट्रांक तशें तुम्ही खंय खंय सकड वताची खंयची जन मेळटाची खंय तपस्वी आसा तांगेल्या पुरे पांडवांक कशें केल्ले म्हणून आनी आमी कितले कश्ट जाल्ले ह्या पुरे सांगका आनी पांडवांक बरें जावं म्हणून अनुग्रह कोरका म्हणून सांगका म्हण पुरे जनाक संतोश जाता की आमकां एक काम मेळना म्हणून पुरे जन युधिष्ठिरा प्रदक्षिण करून तांणी तांगे लपणी घेवन तांणी नगराभिमुख जावन चमकल्याची आत पांडव 5 जन ते द्रौपदी तांगेले ಸ್ವಲ್ಪ ಸೇವಕನಿ घेवन तांणी युधिष्ठिर हांगा तांणी सांगताचे कसं द्वैतवना वचा म्हळ्यार वा द्वैतवना वचा म्हणून म्हळ्यार धर्मरायान सांगचे ते आम्ही 12 वर्ष पर्यंत हांगा खंय सकड गुण काडका म्हणटना राबूस आमकां योग्य जावन आशिल्ले एक जागो सोदुका म्हण म्हणटना तो युधिष्ठिराले सांगता काय कोण अर्जुन अण्णा तुका गोतना ना तिल विशय ना न्हय खंय राबल्यार लायक म्हूण म्हणलेले विशय तुका गोतच न्हय तशी आनी ब्राह्मणाल्या परत आमी विचारसून पळयला न्हय खंय राबू येता खंय वास कोर येता म्हूण सांगून तशें जावन तुची सांग खंय वास कोरका म्हणून त्याच्या स्थळार आमी राबताची तुका खंयचे स्थळ इश्ट की त्या स्थळ आमकां इश्ट आतां तूं सांगला द्वैतवना वचा म्हणून आतां आमी द्वैतवना लायलें जी पळय छंदस हे सरोवरांत लायक उद्दाकयस तुगेले इश्ट आसलेल्या 12 वर्ष आमी हांगा राबुया जैतवे म्हण म्हणटना कडेरी अर्जुनाला सांग की जैत आम्ही द्वैतवनांत राबुया म्हूण सांगून द्वैतवनांत द्वैत सरोवर यस थंय आयल्यांची तग्गेल ओटो आयल जन ब्राह्मण मात्र अग्निहोत्र नातिले वेदाध्ययन केलेले या चक्रवर्तीचे अन्यच पुरे कळवे युधिष्ठिर द्वैतवनांत प्रवेश केले इत्या म्हळ्यार त्या द्वैतवना नाम इलेचे ते द्वैत सरोवर थंय आसा म्हळ्यार देखून तशी थंय कितलीकी सकड चंद वृक्ष फुल्ला झाड्ड फलभरित वृक्ष तांकां कसले बाधना 12 वर्ष पर्यंत तांणी थंय 5 जन पळय आहार कशे तांकां मेळचे अक्षय पात्रे दुखून मेळटा कळवे आनेक कसं म्हणल्यार थंय आसूचे फल मूल तांगेले अग्निहोत्राक हाका ताका नैवेद्य दवरचें थंय कसले उणी ना कळवे ताजे नंतर कितलीकी जन महर्ष्यो थंय सरस्वती न्हंयची तिरारी तांणी तपस्या करता ह्या पळयतना युधिष्ठिर आमी लायक कडेन आयलींची म्हणून तागेले मन आयले रथार दुखून देंवन ते द्वैतवना येताची त्या वेळार कितलीकी सिद्धचारण महर्ष्यो थंय राबिल्ले जन तांकां पुरे कळ्ळे दुर्योधन येतरस तोग्गो देंवन दुर्योधनाले उल्लोच खातीर येतरस एक रुखापंदा ताका बसयले कडेरी पुराय महर्षीन याची हांगा बैशाची तुमकां मस्त आयास जाला न्हय ಸ್ವಲ್ಪ विश्रांती घेयाची तशी पुराय सांगलें न्हय थंय तांणी एक रुखापंदा बैसून जाल्यार तितले एक विश्रांती घेतली काही तांणी मागीर तांणी द्वैतवनांत तांगेलें जीवन करूंक सुरू केलें युधिष्ठिर
यतीक मुनीक ब्राह्मणांक कसल्या काही उणी कर ताणे कंद मूल फलाहार तांक जय जल जाई आहार जय जल जन आहार ते अक्षय पात्रे दुखून दिवन कसल्या काही उणी नानाशी चंद कोरनो फळीत शिल मात्र देव संबंधी कार्य पितर संबंधी कार्य तर्पण अग्निहोत्र इत्यादी कसल्या काही न्यूनते नानाशी त्यांनी चंद करून तई जीवन करत रसची जलव्या कडे रे एक पंता महर्षी मार्कंडेय तई ऐलीची कश्यशिली त्यांनी म्हणून म्हणाल अग्नी यतशी त्यांनी झगझगी जाऊन यतरसची युधिष्ठिरा भावारी संतोष चले तंका पैल काही सन्मान केले काही स्वागत केले काही बैसैल काही अर्घ्यपादी देऊन पूज केले कळब्या कडे रे मायरपुरे द्रौपदी पंचपांडव वरल ऋषी महर्षी पूरे जन ब्राह्मण सगळे जन त्या मार्कंडेय एक उत्तम आसनार बैसून तांगे सुತ್ತू बसलीचे कळव्या त्या वेळाक मार्कंडे पळिताके पंचपांडव द्रौपदी त्या पळितना तांकां फुडली युगांतू रामायणांतू रामान अशीची वनवासी जावन चमकलेले विषय उडगास जलिके रामाले अरण्यवास केल्लेले दृश्य तांगेले मनांत येयले तोंडार एक हास येयल की हास येतना युधिष्ठिराक महर्षी कसले हासलीची आमकां जेव परिहास्य केल्ले वे म्हूण तांणी परिहास्य कोर नासतरस बे म्हूण ताका मना दुखली कಡೆ ನಿಮ್ಗಿಲ್ಕೈ ಕಳ್ವೆ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಋಷಿಕ तुमक कसले हासयले हांगाशील पुरायचे आमगेले दुरवस्थ पळोवन भारी बेजार करताची तुम्ही कसल्याक हासयले तुमकां संतोष जाल्ले बेजवो म्हूण तेदना मार्कंडेय सांगता की न तात रश्यामी न च स्मयामी प्रहर्षजो मां भजते न दर्पः तवापदं त्वद्य समीक्ष रामं सत्यव्रतं दाशरथिं स्मरामि पळय न तात रश्यामी हे चरडा आतश प्रेलेकू नुका म्हाका कसले संतोष जायनी तुमकां पळोवन हांव संतोश येवन आसतरस म्हणले कुनुका कळवे अन्य कसं म्हळ्यार मिगलक दर्प अहंकार म्हळेल ना परिहास्य कोर नासता म्हूण तुमी लेखच्याक जाल्यार तुमगेले कश्ट पळयतना म्हाका फुडली युगांतू रामान वनवास केलेलो उडगास येवन म्हाका हास येयलो तितलेची रामान तशीच न्हय पित्र वाक्य परिपालन करच्याक सीते लक्ष्मण तांकां घेवन 14 वर्स वनवास करनी मे तशी म्हाका आजिकय हांव त्या वेळार रामाकय पळयला लक्ष्मणाल वटू धनुर्धारी जावन ऋषमुख पर्वत आपंदार बिल रामाक तेदनाय पळयला हांव तेंच दृश्य म्हगेल्या दोळ्या एदर आयली की तशी म्हाका मनान तेका हास येयलो राम काही सामान्य म्हूण लेखला वतू साक्षात परमात्मा नव्हतो जाल्यार ताणें वनवास केल्ले कळ्ळें इत्याक तागेल्या अण्णान आज्ञे केल्ले खातीर 14 वर्स ताणें वनवास केल्ले अधर्म करूनच अण्णान सांगिल्लें पालन करका म्हूण सांगून ताणें हांगा वनवास केलेले विशय म्हाका उडगास येयले म्हूण मात्र न्ही तुमी मात्र न्ही काशी करुशाधिपती अलर्क म्हळेल रायो सत्यपालने खातीरची राज्य कोश पुरय सोणू रान्ना आशिल तो ताजे निमती आजिकय अलर्क रायाल काणी पुरे जन सांगताची म्हणून तांणी सांगताची मात्र न्ही हे धर्मराया सर्व प्राणींक म्हळ्यार प्राणी म्हळ्यार प्राणशील पुरेजन प्राणी तशें पळोवचें गेल्यार आमी प्राणीची सर्व प्राणी विधी नियम कशी आसा तशी चलताची कळव्या अन्यक प्राणी म्हळ्यार मनुष्य मात्र न्ही थंय एक बरे हिंड हस्ती वतर आशिल्ली की तें दाखोवन सांगता की मार्कंडेय ऋषी पळय तांकां कांय त्राणूणेसवे हस्त्यांक तांकां जो त्राण कोणाकय ना एक हस्त्य एकाक पर्वता इतले व्हड त्या इच्छा असल्यार क्षण मात्र सगळे महामन पुड्डी करूं जाता तांकां जाल्यार तांणी तशी करतावे ना न्हय तांकां कशी कोरका म्हूण विधीन प्रचोदन केलां तशी तांणी करता तशें चावन बलिश्ट शिलजनान पुरे अधर्म कार्य करून तशें पळोवचें गेल्यार धृतराष्ट्राल चेडवान तांणी बलिश्ट म्हूण लेखून अधर्म केल्ले चुकीत न्हय तशी युधिष्ठिरा तुगेले विशयान तूं सांगचें जाल्यार तूं पालन करता धर्मार चलता अति सत्कार करता कळ्ळें तशें म्हणटना तुगेले विशय सगळी जगत्यांत खंय किदून खंय सकडी आत्ताच पावतरस तूं कसले भिवचे नाका एक न्ही एक दीस 14 वर्स 12 वर्साचे जावो 1 वर्स अज्ञातवास जावो तुगेल राज्य कोश पुरे तुजी वापस पावता कौरवांक मारन जाल्यार तुगेलें राज्य पुरे तुका मेळटा कसले संशय लेखू नका म्हूण पुरे सांगताची मागीर धौम्य पांडवांगेले अनुमती घेवन मार्कंडेय मुनी थंय दुखून आम्यानी मुखार वता खंयचे ऋषी मुनी
मस्त कळरापचे म्हणणं त्यांनी पुरे संन्यासी ब्रह्मचर्य आश्रमांतचे नैष्टिक ब्रह्मचर्य त्यांनी मार्कंडेय ऋषी ಧರ್ಮರಾಯಕನಿ आशीर्वाद करून होतं इदकून मुखार वताचे आणि द्वैतवनांतो कसलच कडे जाता पायची दिसा आम्ही पळया आजी सांगेल सरबे परमात्माले गुरुंगेल चरणारबिंदा समर्पण करता कैनमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमी यद्यत् सकलम परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता